आत्मकथन अर्थात आत्मचरित्र या साहित्य प्रकाराविषयीच्या अजून एका व्याख्यानास आपण सुरुवात करूयात. आजचे व्याख्यान हे प्राध्यापक संजय इंगोले यांच्या टिपणावरती निबंधावरती आधारित आहे. हे टिपण आपण बघूयात आणि या टिपणाच्या साहाय्याने आपण हे समजावून घेऊया. टिपण पुढील प्रमाणे. टिपणाचं शीर्षक आहे चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथन, संकल्पना, विचार. याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपल्याला बघता येईल की चरित्र या संकल्पनेवरती त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. विविध शब्दकोश आणि संकल्पना कोशामधल्या चरित्र या वाङ्मय प्रकारासंबंधीचे त्यांच्या व्याख्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. यापैकी पहिली व्याख्या आहे हेरॉल्ड निकोल्सन यांची. साहित्याची एक शाखा या दृष्टीने चरित्र हा व्यक्तिगत माणसाच्या जीवनाचा इतिहास असतो. 2. जॉन ड्रायडन. माणसाने साचेबंद पारंपरिक पद्धतीने जो जीवन जगण्याचा इतिहास घडवला त्याची लिखित नोंद म्हणजे चरित्र होय. 3. स. ग. मालशे. चरित्र म्हणजे कालानुक्रमे दिलेली घटनांची जंत्री नव्हे तर निश्चित उद्दिष्ट, निखळ संशोधन, निवडीचे तारतम्य, कल्पक संरचना, जिवंत व्यक्तिदर्शन, आकर्षक शैली यांनी मंडित अशी एकसंध कलाकृती असते. अ. म. जोशी. सत्यपूर्ण व कलात्मक व्यक्तिदर्शन म्हणजे चरित्र. आता या सगळ्या व्याख्या आपण जर बघितल्या तर आपल्याला असं लक्षात येतं की माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा एक प्रवास कालक्रमानुसार किंवा इतिहास किंवा वृत्तांत येतो. त्यामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये असलेल्या वैयक्तिक व सार्वजनिक आयुष्यात असलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दिसून येणारी त्याची वृत्ती आणि त्याचे स्वभाव वैशिष्ट्य आणि त्याचं विश्लेषण हे चरित्रामध्ये येते. चरित्रामध्ये इतिहासाचे गुणविशेष आढळतातच आणि या इतिहासाचे गुणविशेष आपल्याला चरित्राबरोबर इतरही काही साहित्य प्रकारामध्ये आढळतात, परंतु चरित्रामध्ये ते आपल्याला विशेषतः जाणवतात. कार्लाइल यांनी इतिहास म्हणजे थोर पुरुषांचे चरित्र आणि चरित्र म्हणजे व्यक्तीच्या जीवनाचा वृत्तांत किंवा इतिहास अशी जी दोन मतं आहेत त्यावरनं चरित्र आणि इतिहास यांचा अनुबंध स्पष्ट होतो. हेरॉल्ड निकोल्सन यांनी सांगितलेल्या चरित्राची काही वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात. 1. चरित्रात इतिहास असतो. 2. चरित्रात एक केंद्रवर्ती व्यक्तीचं जीवन वृत्तांत असतो व इतर व्यक्तींचा वृत्तांत येतो. 3. चरित्रातील कथन, निवेदन शैली, अलंकारिकता व वक्तृत्वपूर्णता इत्यादीमुळे चरित्रात वाङ्मयीन गुणवत्ता येते. इथे चरित्राचा अगदी थोडक्यामध्ये असलेला जो आलेख आहे तो आलेख आपण बघितला. मागच्या काही तासांनाही आपण चरित्र नायकाची निवड कशी करतो आणि तो चरित्र नायकाचे वैशिष्ट्य काय, त्याच्यामध्ये असलेले गुणवैशिष्ट्य कोणती हे आपण बघितले. तसंच काहीच तपशील या निबंधामध्ये पुढे आपल्याकडे आहे. चरित्र नायकाच्या अंगी असलेले असामान्य गुण, इतरांकरिता त्याचा असणारा आदर्श, या प्रेरणा तर आहेच, पण त्याचबरोबर त्याचा एखाद्या व्यक्तीविषयीचा अधिकृत व विश्वसनीय जीवन वृत्तांत सांगणे हा पण एक प्रेरणा दिसते. इथे चरित्राविषयीचा काही विवेचन आहेत. हे टिपण तुम्हाला Google क्लासरूम वरती मी देणारच आहे आणि या टिपणामधनं तुम्हाला चरित्राविषयीची काही एक माहिती तुम्हाला कळेल. येथे या माहितीच्या विवेचनाच्या नंतर चरित्राचे वेगवेगळे प्रकार संजय इंगोले यांनी सांगितलेले आहेत. तुम्हाला हे माहिती करता उपयुक्त असे ठरतील. आपला जो विषय महत्वाचा आहे तो म्हणजे आत्मचरित्र ही संकल्पना. आत्मचरित्राच्या संकल्पनेमध्ये आपण मध्ययुगीन कालखंडामध्ये त्याचे काही खुणा दिसतात, परंतु 19व्या शतकाच्या सुरुवातीला आलेले
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे आत्मचरित्र किंवा बाबा पद्मनजी यांचे अरुणोदय ही पहिली आत्मचरित्रे मानावी लागतात. याच्या अगोदर आत्मपर लेखन झाले, परंतु आधुनिक काळामध्ये असलेल्या आत्मचरित्राची जी रचना आहे, ती रचना आपल्याला 19व्या शतकामध्ये आहे असे लक्षात येते. आणि ह्या आत्मचरित्राबद्दलच्या काही व्याख्या आपल्याला पुढे बघता येतील. रागा जाधव यांनी व्याख्या केलेली आहे ती अशी, की आपल्या जीवनविषयक अनुभवांचे व तदनुषंगाने आपल्या व्यक्तिमत्वाचे स्वतः लेखकाने लेखन रूपाने घडवलेले दर्शन म्हणजे आत्मचरित्र होय. सदा कराडे यांच्या मते स्वतःच्या जीवनाचे दुरुस्तपणे सिंहावलोकन वृत्तीने केलेले अवलोकन आणि त्याविषयीचे प्रांजळ निवेदन म्हणजे आत्मचरित्र होय. विमल भालेराव यांच्या मते स्वजीवन तटस्थपणे निहाळून त्यातून आवश्यक त्या बाबींची निवड करून त्याचे प्रांजळ निवेदन व कलात्मक मांडणी करून स्वचित्र रेखाटणे म्हणजे आत्मचरित्र होय. वसंत बोरगावकर यांच्या मते स्वतःच स्वतःची लिहिलेली कहाणी, जीवनाची कहाणी म्हणजे आत्मचरित्र होय. आनंद यादव यांची देखील व्याख्या येथे आलेली आहे. या सगळ्यावरून आपल्याला असे म्हणता येते, की आपल्या जीवनाचे मीने म्हणजे निवेदकाने, की जो त्या आत्मचरित्राचा लेखकही असतो, अलिप्तपणाने आणि संयमी वृत्तीने केलेले मीचे सत्यनिष्ठ व सलग निवेदन आत्मचरित्रामध्ये अपेक्षित असते. कित्येक जणांनी अभ्यासकांनी आत्मचरित्राला चरित्र वाङ्मयाचा प्रकार मानलेला आहे, परंतु आपल्याला एक मात्र म्हणता येते, की व्यक्ती ज्यावेळेला स्वतःचे चरित्र लिहिते त्यावेळेला ते आत्मचरित्र होते. आत्मचरित्र हा व्यक्तीने स्वतःच्या जीवनाचा लिहिलेला इतिहास असतो आणि त्याच्या जीवन काळासंबंधी, जीवन कर्तृत्वासंबंधी सलग कथन आत्मचरित्रात आलेले असतं. त्याच्या मध्ये आत्मपरीक्षण असतं, पुनरावलोकन असतं, सिंहावलोकन असतं. आपण आयुष्यामध्ये काय केले याचा एक आढावा असतो आणि त्याबरोबरच स्वांत सुखाय पद्धतीनेही हे आत्मचरित्राचे लेखन केलेले असल्याचे आपल्याला आढळते. एकूण आपल्या विचार, भावना व आपले कार्य, आपलं जगण्याचा एकूण वृत्तांत लोकांसमोर सादर करणे हा एक महत्वाचा उद्देश आपल्याला आत्मचरित्रामध्ये लक्षात येतो. साधारणतः आपल्या आयुष्यातले अनेक अनुभव प्राप्त करून पुढे आलेले लोक आत्मचरित्र लिहितात आणि यात आपले प्रिय व्यक्ती किंवा स्वतःचे अनुभव, या सगळ्या अनुभवांचे सुखद दुःखद सगळ्या अनुभवांची मांडणी यामध्ये तो आत्मचरित्रकार करत असतो. त्याचे सार्वजनिक तसेच खाजगी जीवन व अतिवैयक्तिक जीवनही मांडले जाते. संजय इंगोले यांच्या तुम्हाला दिसत असलेल्या निबंधामध्ये याविषयीचे विवेचन आहे आणि माणसाचे सार्वजनिक जीवन किती महत्त्वपूर्ण असते आणि त्या सार्वजनिक जीवनाचेच उल्लेख हे सातत्याने येत असते, हे आपण मागच्या तासाला बघितलेच आहे. मागच्या तासाला आपण हेही बघितले, की आत्मचरित्र हे खरे तर त्या व्यक्तीचे सार्वजनिक जीवन मांडणारी एक रचना असते. कारण व्यक्तिगत व अतिवैयक्तिक जीवन माणूस त्या आत्मचरित्रातून मांडेलच असे नाही. आणि या माणसाच्या एकूण प्रवृत्तीचं रूप आपल्याला आत्मचरित्रांमधनं दिसून येतं. येथे एका मुद्द्याकडे आपण लक्ष घेऊयात, की आत्मचरित्रामध्ये सत्यकथन असते किंवा सत्यकथन अपेक्षित असते. परंतु अधिक चिकित्सक दृष्टीने पाहिले असता केवळ सत्यकथन असलेले आत्मचरित्र लिहिणे ही अशक्य गोष्ट आहे. म्हणजे अगदी पूर्णपणे सत्य हे आत्मचरित्रामध्ये येऊ शकत नाही. आपण मागीलही तासामध्ये बघितले, की आत्मचरित्र ही नंतरची रचना असते आणि ज्यावेळेला रचना व्हायला सुरुवात होते त्यावेळेला निवेदकाचा हस्तक्षेप, त्याच्या भूमिकेचा हस्तक्षेप हा व्हायला लागतो आणि आपली प्रतिमा उभी करण्याकरता, आपली प्रतिमा मोठी करण्याकरता तो लेखक चांगल्याच गोष्टींचे मांडणी तर करतोच, पण आपल्या आयुष्यात कधी-कधी घडलेल्या गोष्टी सुद्धा बेमालूमपणे टाकण्याची शक्यता असते. अर्थात प्रामाणिक आणि तटस्थ अशा वृत्तीने लिहिलेली आत्मचरित्रे आहेत आणि ही आत्मचरित्रांचा गुण आपल्याला मांडता येतो. या आत्मचरित्रामधल्या वेगवेगळ्या ज्या प्रसंगांचे वर्णन आहे, ते निवडक प्रसंगच तो फक्त मांडत असतो. काही प्रसंग तो वगळतो. मागील तासाला आपण बघितले, की लैंगिक तपशील असलेले किंवा त्याच्या अपमानाचे प्रसंग
हे त्याच्या आत्मचरित्रामधनं वगळलेले असतात. आत्मचरित्राच्या नंतर गेल्यानंतर आजच्या तासाला आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे बघायचं आहे ती आत्मकथन ही संकल्पना. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये बदललेले शिक्षण आणि वेगवेगळ्या समूहाला लेखनाची झालेली जाणीव, त्यांना साहित्य व्यवहाराची झालेली जाणीव ही महत्त्वाची होती आणि त्यांना एक आत्मभान आलं. हे आत्मभान आलेले जे लोक होते ते समाजातले लोक हे समाजामध्ये त्यांना फारसे स्थान नव्हते. विशेषतः दबले गेलेले असे वर्ग होते. मग यामध्ये स्त्रिया येतील, शूद्र येतील, अस्पृश्य येतील, या सगळ्यांचा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे समाजातील जे बहुतांशी वंचित लोक आहेत, या वंचित लोकांचा साहित्याशी संबंध फारसा नव्हता आणि आपली असलेली अनुभूती, ही अनुभूती मांडण्याची त्यांची इच्छा ही यायला लागली. त्यांचे चित्र देखील साहित्यामध्ये येत होते, ते पुरेसे नाही हे त्यांना जाणवले आणि त्यातून आपल्या अनुभूतीचे रूपांतरण साहित्य कृतीमध्ये करण्याची त्यांची इच्छा व्हायला लागली. आत्माविष्कार तर त्यामध्ये आहेच, पण त्याचबरोबर आपल्या समाजाचे जे वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य मांडण्याकडे एक महत्त्वपूर्ण असा कल आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो. आणि या कलातून आत्मकथनांची निर्मिती झालेली आहे, असं आपल्याला म्हणता येते. आत्मकथनामध्ये जीवनाचा पूर्वार्ध बहुतांशी वेळेला मांडला जातो. आत्मचरित्रामध्ये समग्र जीवन मांडले जाते. म्हणजे त्या आत्मकथनांचा विचार जर केला, तर बहुतांशी आयुष्यातील तारुण्य आणि तारुण्य स्थित्यंतराचा काळ निर्माण झालेला असतो. आणि ही आयुष्याच्या पूर्वार्धाच्या अखेरीला लिहिली गेलेली आत्मकथने आपल्याला दिसतात. आणि ही आत्मचरित्रे आणि आत्मकथने यात सूक्ष्म भेद असा, की आत्मकथने हे काहीतरी वेदनेतून लिहिली गेलेली आहे आणि त्यातून त्या समाजाला किंवा त्या व्यक्तीला जे काही सोसावे लागले, जे काही भोगावे लागले किंवा त्याला एखादी गोष्ट मिळवण्याकरता जो संघर्ष करावा लागला, तो संघर्ष या आत्मकथनाच्या केंद्रस्थानी असतो, असे आपल्याला लक्षात येते. आणि भूतकाळ आणि वर्तमान काळ याच्यामध्ये असलेलं द्वंद्व हे आपल्याला आत्मकथनांमध्ये दिसून येतं. हे आत्मकथन ते आपल्या काही वैशिष्ट्यांसह आपल्यापुढे येतं. आत्मकथन आपण बघितले, की ते केवळ एका व्यक्तीचे चरित्र नसते, तर व्यक्तीबरोबर तो कुटुंब, समाज आणि त्या काळाचं एकूण सांस्कृतिक, राजकीय वैशिष्ट्य हे या आत्मकथनातून पुढे येते. इथे मात्र आत्मकथन इतिहासासारखे कालानुक्रमाने सलग मांडणी करणारे होत नाही. तर ती आयुष्याची सांगितलेली गोष्ट असते आणि या गोष्टी सांगण्याच्या पद्धतीमुळे त्याचे रूपांतरण कथनात्मक स्वरूपाचे होते. यामध्ये कालानुक्रम कधी वगळला जातो. अर्थात सर्व आत्मकथनांमध्ये कालानुक्रम वगळला आहे असे नाही. तुम्हाला नेमलेल्या काही आत्मकथनांमध्ये कालानुक्रमानुसार आहे. जसे मन में है विश्वास या आत्मकथनामध्ये कालानुक्रमानुसार त्याचं विवेचन केलेलं आहे. आत्मकथनामधून आत्मकथनकाराची जीवनाची जडण-घडण, त्याच्या आयुष्यामध्ये काय घडलं आणि त्याला कोणकोणते अनुभव आले, ते अनुभव या आत्मकथनांमधून येतो. आधी सांगितल्याप्रमाणे मी बरोबर आम्ही म्हणजे तो व्यक्ती बरोबर त्या समाजाचेही वैशिष्ट्य आपल्याला त्याच्यामधनं जाणवतं. म्हणजे मी या समाजात जन्मलो म्हणून मला हे जे दुःख भोगावे लागले, हे दुःख या आत्मकथनांमधनं मांडले गेल्याची उदाहरण आपल्याला जाणवते. आत्मकथनकार त्याच्या गतकाळाच्या आठवणी सांगतो. त्याच्यामुळे या आठवणी आहेत, त्या आठवणींची रचना ही कालानुक्रमे नसते, त्याला आठवतं त्या पद्धतीने असते. म्हणजे त्यामध्ये निवडण्याचा आणि वगळण्याचा भाग असतोच. परंतु सर्व काही सांगितले पाहिजे अशी काही वैशिष्ट्ये त्यामध्ये नसतात. काही त्याला आठवलेले असते, काही आठवलेलेही नसते. त्यामुळे वास्तव आणि कल्पित वास्तव यांची सरमिसळ त्याच्यामध्ये होते. आत्मकथनामधलं कल्पित वास्तव आणि अ, कृतक वास्तव हे शोधून काढणं सोपं नसतं. हे आपल्याला काही घटनांमधून, घटनांची निवड करून आपल्याला हे दाखवून देता येतं. म्हणून या समाजाच्या जाणीवा व्यक्त करणारं असं एक महत्त्वपूर्ण रूप आपल्याला आत्मकथनांमध्ये दिसून येतं, असं म्हणता येतं. आत्मकथनाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं, की निवेदन आणि भाषिक हाताळणी ही काहीशी भिन्न असते. आत्मकथनामध्ये
पारंपरिक आत्मचरित्राचा जो घाट आहे, पारंपरिक आत्मचरित्राचं रूप आहे, ते नसतं. आत्मचरित्रामध्ये बहुतांशी आपल्या जीवनात कृतार्थ झाल्यानंतर आयुष्याच्या अगदी उत्तरार्धामध्ये हे लिहिलेलं असतं. परंतु हा आकृतिबंध आत्मकथनांमध्ये नसतो. आत्मकथनामध्ये त्या माणसाचा झालेला विकास आणि हा विकास त्याला दुसऱ्या कुणाला तरी सांगायचा असतो. बलुतसारखी अ, आत्मकथनांमधनं आपल्याला हे दिसते. काही ठिकाणी ते ललित गद्य वापरले जाते. येथे संजय इंगोले यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. ही उदाहरणे तुम्हाला तुमच्या मिळालेल्या टिपणांमध्ये हे बघता येईल. या आत्मकथनांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे, की 1978 नंतर ज्या वेगवेगळे साहित्य प्रवाह निर्माण झाले, त्यातील दलित, स्त्रिया आणि इतर वंचित या गटातून आलेल्या व्यक्ती आहेत. मग यामध्ये अनेक प्रकारच्या जाती-जमातींमधले लोक आले. मग यामध्ये महार, मातंग, चांभार, ढोर, कैकाडी, पिंगळाजुशी, गोपाळ, लमाण, मांगारुडी, पारधी, बेरड ही अनेक प्रकारची लोके लोके ही वंचित होती. यामध्ये शेतकरी आणि स्त्रिया या देखील आल्याच. या सर्वांच्या मधील काही प्रातिनिधिक स्वरूपाच्या लोकांनी आपल्या आयुष्याबरोबरच आपल्या समाजाचे असलेले रूप या आत्मकथनांमधून मांडले. या आत्मकथनांचं एक वैशिष्ट्य असे आहे, की यातील बहुतांशी पार्श्वभूमी ही ग्रामीण आहे आणि हा ग्रामीण जीवनानुभव आपल्याला आत्मकथनांमधनं आढळतो. हे भौगोलिक परिसर आणि वेगवेगळे समाजस्तर आत्मकथनांमध्ये येतात. ते आत्मकथनकार कुठे-कुठे वावरला, त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये काय-काय बदल घडले, त्याचा कोणता बौद्धिक विकास कसा झाला, यातून आपल्याला या आत्मकथनांची रचना बदलत चाललेली असल्याचे आणि भाषिक रूप बदलत असल्याचे दिसते. आपण आत्मचरित्र लेखनामागच्या प्रेरणा बघितलेल्या आहेतच. त्या प्रेरणांचा आढावा तुम्हाला या टिपणामध्ये घेतलेला आढळेल. या टिपणांच्या मधील हा प्रेरणांचा भाग आपण काहीसा उल्लेख करून पुढे जाऊ. जसे सामाजिक सांस्कृतिक कार्याचे इतिवृत्त सांगण्याची प्रेरणा, स्पष्टीकरण किंवा स्वसमर्थन म्हणजे आत्मसमर्थनाची प्रेरणा, आपल्या जीवनाचे जीवनसूत्र सांगण्याची प्रेरणा, भूतकाळात रमण्याची प्रेरणा, आत्मप्रतिमा म्हणजे स्वतःच्या प्रतिमेची निर्मितीकरिता असणारी प्रेरणा, स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची जी प्रेरणा आहे, ती प्रेरणा सुद्धा आपल्याला दिसते. आणि हे आत्मप्रेमाची प्रेरणा, आत्मशोधाची प्रेरणा, आत्माविष्काराची प्रेरणा यासारख्या प्रेरणा या आत्मचरित्र लेखनांमध्ये असल्याचे आपल्याला दिसते. या आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराचे काही प्रकार आहेत. हे प्रकार कोणते? तर आत्मचरित्राचा एक प्रकार आहे नायक केंद्री प्रकार. नायक केंद्री प्रकारामध्ये सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती, याचा उल्लेख आपण मागील व्याख्यानामध्ये बघितलेला आहे, की सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे उद्योजक, व्यापारी, कारखानदार, कार्यकर्ते, नेते या व्यक्तींची जी आत्मचरित्रे असतात ते त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या यशापयशाशी संबंधित असतात. प्रापंचिक, वैयक्तिक सुखदुःखे आणि यशापयश त्यांच्या आत्मचरित्रांमध्ये फारसे आलेले नसते. तर खाजगी आणि वैयक्तिक जीवन जगणाऱ्या प्रापंचिक व्यक्तींची आत्मचरित्रे. आता ही खाजगी जीवन जगणारे माणसे आपलं खाजगी जीवन त्याच्यामध्ये बहुतांशीरित्या मांडतात आणि एक प्रकारे हितगुज करण्याची जी वृत्ती आहे आपल्याला या आत्मचरित्रांमधनं दिसून येतात. काही आत्मचरित्रे ही तत्वज्ञानात्मक स्वरूपाची असतात. उदाहरणार्थ महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे प्रयोग हे तत्वज्ञानात्मक पद्धतीचे आत्मचरित्र आहे. काही आत्मचरित्रे हे इतिहासात्मक असतात. आपल्या जीवनाचा सगळा इतिहास कालानुक्रमे मांडण्याची जी पद्धती आहे ती दिसते. तर काही आत्मचरित्रे ही पूर्णपणे ललित निबंधाच्या स्वरूपाची, ललित शैलीचा हाताळणी करणारी अशी असतात. आणि ही हाताळणी करणारी आत्मचरित्रे ही साहित्य रूपात्मक आत्मचरित्रे असतात. या आत्मचरित्रांच्या हा भाग सारांश रूपाने आपल्याला असे म्हणता येते, की आत्मचरित्राचे यापेक्षा अधिकही वर्णन आपल्याला करता येतील. पण एक नायक प्रधान असतो आणि दुसरा तत्वज्ञानात्मक, इतिहासात्मक आणि साहित्य रूपात्मक असतो. याच्यापेक्षा अधिकही प्रेरणा त्यामध्ये असू शकतात.
मराठीच्या विचार करायचा झाल्यास 1978 नंतर दलित भटक्या जाती जमातीतील व्यक्तींची आत्मचरित्रे मोठ्या प्रमाणामध्ये आली आणि स्त्रियांची देखील आत्मचरित्रे आली. या स्त्रियांच्या आत्मचरित्रा पाठीमागच्या प्रेरणा या आपण बघितल्या, की पुरुष वर्गाकडून आणि पुरुष प्रधान समाजाकडून होणारे जे सामाजिक आणि सांस्कृतिक व लैंगिक पातळीवरचे अत्याचार जे आहेत, अन्याय आहेत, जी समाजातील विषमता आहे, ती विषमता या आत्मचरित्रांमधून दिसते. अर्थात काही स्त्रियांनी लिहिलेली आत्मचरित्रे ही फक्त आत्माविष्काराच्या प्रेरणेची देखील आहेत. आता या पद्धतीने जर आपण विचार करायचा जर ठरल्यास आत्मचरित्रांचे असे अनेकानेक प्रकार पाडणे शक्य होते. म्हणून आपल्याला काही थोडक्यात त्याचं रूपांतरण करता येईल. संजय इंगोले यांनी एकूण 4 प्रकारची आत्मचरित्रे असल्याचे मांडले. 1. सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींची आत्मचरित्रे. 2. खाजगी वैयक्तिक जीवन जगणाऱ्या प्रापंचिक व्यक्तींची आत्मचरित्रे. 3. तत्वज्ञानात्मक आत्मचरित्रे आणि 4. इतिहासात्मक आत्मचरित्रे. या चारही आत्मचरित्रांचे स्वरूप कशा पद्धतीचे असते हे आपण बघितलेले आहे. तर येथे आपल्याला या आत्मचरित्र आणि आत्मकथन या साहित्य प्रकारांचं असलेलं वैशिष्ट्य लक्षात येतं. आता तुम्हाला नेमलेल्या आत्मकथनांचा विचार करण्याच्या अगोदर आपण बघूयात, की आत्मकथन आणि आत्मचरित्र याच्यामध्ये अगदी थोडक्यातला फरक आपण समजून घेऊ. आत्मचरित्र हे कृतार्थ क्षणाची आणि आपल्या आयुष्याबद्दलच्या केलेल्या एकूण चरित्राची मांडणी असते. तर आत्मकथनामध्ये मात्र तसं होत नाही. आत्मकथने ही बहुतांशी आपल्या आयुष्यामध्ये वंचित राहिलेल्या आणि काहीतरी मांडण्याची, सांगण्याची इच्छा असलेल्या लोकांचे हे कथन असते. आत्मचरित्र हे प्रदीर्घ स्वरूपाचे असते, तर आत्मकथने ही मात्र इतक्या प्रदीर्घ स्वरूपाची नसतात. आपण आत्मकथन आणि आत्मचरित्र याविषयीच्या या लेखामध्ये आत्मचरित्र आणि आत्मकथन यातील फरक तर बघितलाच. हा फरक केवळ आकाराचा नसून हा जाणीवेचा फरक आहे हे आपण बघितले. आणि सांगण्याची इच्छा आणि त्या व्यक्तीची असलेली जाणीव ही कशी वेगळी आहे, महत्वाची आहे हे आपण बघितले. आपल्याला नेमलेल्या 2 कथनांच्या सहाय्याने आपण आत्मकथन ही संकल्पना आणखीन समजावून घेणार आहोत. पुढील तासाला आपण आपल्याला नेमलेल्या प्रत्यक्ष आत्मकथनांचा विचार करणार आहोत.